नमस्कार, मी सुरेखा आणि तारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कोल्हापूरमध्ये शनिवारी दोन गोष्टी घडत होत्या। एकीकडे श्री अंबाबाई मंदिराच्या तब्बल 1445 कोटी रुपयाच्या विकास आराखड्याचा शुभारंभ, तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या समीकरणाची चाहूल लागल्याची चर्चा। कारण व्यासपीठावर उभे राहिलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे यांचा उल्लेख शिवसेना प्रमुख असा केला। राजकारणात शब्द कधीच सहज वापरले जात नाहीत, विशेषतः अमित शाह यांच्यासारख्या नेत्यांच्या भाषणात तर प्रत्येक शब्दाचा अर्थ, वेळ आणि परिणाम याचा विचार केलेला असतो। म्हणूनच प्रश्न पडतो, हा केवळ औपचारिक उल्लेख होता की त्यामागे मोठा राजकीय संदेश दडला होता। शाह यांनी पूर्वी शिंदे गट म्हणावं लागायचं, पण आता कुठलाच गट उरलेला नाही असं सांगितलं। पहले शिंदे जी के पीछे शिवसेना शिंदे गुट कहना पड़ता था, अब कोई गुट बचा नहीं है, एक ही शिवसेना हो गई है। याच त्यांच्या वाक्यामुळे चर्चेला अधिकच उधाण आले। कारण कायदेशीर दृष्ट्या निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं असलं तरी राजकीय पातळीवर शिवसेनेचा वारसा कोणाचा हा संघर्ष अजूनही संपलेला नाही। ठाकरे गट अजूनही स्वतःलाच मूळ शिवसेना मानतात। अशा परिस्थितीत अमित शाह यांनी कोल्हापूरच्या मंचावरून एकच शिवसेना आहे हा संदेश देणं हे केवळ विधान नसून महायुतीची अधिकृत राजकीय भूमिका असल्याचं चित्र उभं राहतंय। यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे। हे विधान अशा वेळी आलं जेव्हा ठाकरे गटातील 6 खासदारांच्या संभाव्य बंडाची चर्चा राज्यभर सुरू आहे। दिल्लीतील घडामोडी, वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली आणि शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चामुळे आधीच राजकीय वातावरण तापलेलं आहे। अशा वेळी शाह यांचं वक्तव्य हा योगायोग मानायचा का, की त्या चर्चांना राजकीय वैधता देण्याचा प्रयत्न समजायचा, हाच खरा प्रश्न आहे। विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर भाष्य करणं टाळलं। त्यांचं संपूर्ण भाषण विकास आराखडा, पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा या भोवतीच केंद्रित होतं, तर अमित शाह यांनी विकासाच्या कार्यक्रमातही राजकीय संदेश देण्याची संधी सोडली नाही। यातून आणखी एक गोष्ट स्पष्ट होते, 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील महायुती आता केवळ सत्तेची आघाडी राहिलेली नाही, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि 2029च्या राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने नव्या मांडणीची तयारी सुरू असल्याचे संकेत यातून दिसतात। कोल्हापूरमध्ये शाह यांनी श्री अंबाबाई कॉरिडॉरचं भूमिपूजन केलं, विकासासाठी हजारो कोटींच्या निधीची घोषणा केली, पण राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला तो विकास आराखडा नव्हे तर शिवसेना प्रमुख हा शब्द। याच कारणामुळे हा दौरा केवळ धार्मिक किंवा विकासात्मक राहिलेला नाही, तर तो महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरलाय। आता पुढील काही दिवसात 6 खासदार नेमकी कोणती भूमिका घेतात, ऑपरेशन टायगर पूर्णत्वाला जातंय की नाही आणि ठाकरे गट यावर काय प्रत्युत्तर देतो, यावर या विधानाचा खरा राजकीय अर्थ अवलंबून असेल। मात्र एवढं निश्चित, कोल्हापूरमध्ये अमित शाह यांनी उच्चारलेले काही शब्द हे फक्त भाषणाचा भाग नव्हते, ते महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय अध्यायाची प्रस्तावना असू शकतात। श्री अंबाबाईच्या विकासाचा नारळ फुटला, पण त्याच मंचावर महाराष्ट्राच्या राजकारणातही एका नव्या समीकरणाची चाहूल लागली। आता हा केवळ संकेत ठरतो की मोठ्या राजकीय बदलाची सुरुवात हे येणारा काळच ठरवेल। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।